राज्यात 2012 पासून गुटखा बंदी आहे, पण तरीही सर्रासपणे गुटखा बंदी असतानाही गुटखा सर्रासपणे मिळतो आहे. पण या ठिकाणी आपण अकोल्याच्या MIDC 4 मध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता की आता या ठिकाणी औषध आणि प्रशासनाने या ठिकाणी रेट टाकलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता की ते चक्क गुटखा या ठिकाणी बनतो आहे. त्याच्या पॅकिंगसाठी ही लागणारी पूर्ण त्यांची लेबल्स आहेत आणि ही कच्ची सुपारी आहे आणि या कच्च्या सुपारीत तंबाखू आणि सुगंधित तंबाखू मिळून हा गुटखा या ठिकाणी तयार होऊन त्या मशीनमध्ये हा संपूर्ण गुटखा जो आहे तो पॅकिंग केला जात होता. जवळपास 50 लाख रुपयाचा संपूर्ण हा माल असल्याचं या ठिकाणी FD चे अधिकारी आम्हाला सांगतात. आपल्यासोबत अधिकारी सर काय म्हणाल या संपूर्ण प्रकरणात? गुटखा बाहेरून नाही तर चक्क अकोल्यात बनतो आहे. हे अतिशय म्हटलं कायद्याचे उल्लंघन करणारी बाब आहे. जसं आम्हाला 2 दिवसापूर्वी 3 माहिती मिळाली की असं काहीतरी चुकीचा मध्ये इथे काहीतरी बनावट कारखाना आहे, तसं आम्ही 2 दिवस पाळत ठेवून आणि योग्य ती दक्षता घेऊन आज सकाळी 6 वाजल्यापासून परत पाळत ठेवलेली होती आणि सकाळी 9:30च्या आसपास आम्ही इथे आमच्या अधिकाऱ्यांनी रेड केलेली आहे. आम्हाला अधिकारी कमी असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावतीचे अधिकारी आम्ही मदतीसाठी बोलवलेले होते. तर इथे ज्यावेळेस आम्ही रेड केली 9:30च्या आसपास, तेव्हा इथे कारखाना सुरू असल्याचे निदर्शन झाले. त्या ठिकाणी 3 कामगार काम करत होते. त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हे सर्व जे रॅकेट चालवतो तो गौरव शर्मा नामक व्यक्ती आहे. तर असा जवळपास आम्ही हा मशिनरी, लेबल, रॉ मटेरियल जवळपास 50 लाखाच्या वर हा माल असण्याची शक्यता आहे. त्याची काउंटिंग अजूनही सुरू आहे, संपलेली नाही. आरोपी फरार आहे, आणखी किती आरोपी असू शकतात? आता ते पोलीस तपासात निष्पन्न होईल. इथे आपण 3 आरोपी करतोय जे सापडलेले आपल्या स्पॉटवर, आणि जो गौरव शर्मा आपण व्यक्ती आहे त्याला आरोपी करतोय, आणि जो या मालक जागेचा आहे, गोडाऊनचा मालक आहे, त्यांनाही आपण आरोपी करणार आहोत. सर हा काल आज चालणारा कारखाना नाही, या वर्षापासून चालणारा कारखाना असू शकतो, कारण बेधडकपणे गुटखा बाहेरून येतो असा ओरड होती, पण चक्क या ठिकाणी गुटखाच बनतो आहे. नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. जसं आम्हाला समजलं, जशी माहिती मिळाली तात्काळ आम्ही 2 दिवसावर लक्ष देऊन आम्ही रेड केलेली आहे. आता हे किती दिवस होता आता हे सांगणं थोडं कठीण आहे. आता तर एकंदरीतच या ठिकाणी जेव्हापासनं औषध आणि प्रशासनाचा जेव्हापासनं तुकाराम मुंडेंनी चार्ज घेतला, त्यामुळे संपूर्ण या तंबाखू असेल किंवा या ठिकाणी गुटखा असेल, सुगंधित पानसुपारे असतील, यांचे धाबे दणाणलेले आहेत. पण चक्क एवढं असतानाही सुद्धा या ठिकाणी गुटखा तयार होतो, ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच ही जी छापेमार कारवाई आहे ही औषध आणि अन्न आणि औषध प्रशासनासाठी मोठी आहे. एकंदरीतच आरोपी मुख्य फरार जरी असला तरी या ठिकाणी आता या गुटखा कारखान्यावर जप्तीची कारवाई करते आणि आरोपीचा शोध या ठिकाणी पोलीस घेणार आहेत. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.